रुस्तम यंदा महान भारत केसरी किताबाचा मानकरी आहे। तर माऊली कोकाटे हनुमान आकड्याला सराव करणारा वस्ताद गणेश भाऊ धांगड यांचा पट्टा अशी कुस्ती सुरू होते। 11 लाख रुपये नावावरती एकदा सर्वांनी हात वर करून जोरदार टाळ्या वाजवा या दोन्ही पैलवानांसाठी। आणि कुस्तीला पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच रोहिदास आप्पा आमले आणि मल्लिकार्जुन कुस्ती दंगलचे संस्थापक अमित भाऊ पिंगळे। कुस्तीला सुरुवात झाली। आजच्या मैदानाचं खास आकर्षण असणारी कुस्ती पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध सिकंदर शेख आप्पासाहेब सोनवणे श्रीगोंदा। श्रीगोंद्याचे उद्योगपती कुस्ती मैदान ऑनलाईन पाहताय आणि त्यांनी मला फोन पे करून 5000 रुपयाचं बक्षीस पाठवलेलं आहे। जो पैलवान विजय होईल त्या पैलवानला 5000 रुपयाचं बक्षीस आप्पासाहेब सोनवणे यांच्या वतीने दिलं जाणार आहे। कुस्ती चालू झालेली, हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले। सिकंदर शेख विरुद्ध पैलवान माऊली कोकाटे अशी कुस्ती चालू आहे। पाठीमागे लाईव्ह आहे, कॅमेरामॅन फिरते राहा। गेले 12 वर्ष झालं, 12 वर्ष झालं हे मैदान चालू आहे। ही परंपरा, ही प्रथा आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी घालून दिली। राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत नामदास स्वामींनी गाव तिथं हनुमान मंदिर उभा केली, गाव तिथं तालमी उभा केल्या। गावातली तरुण पोरं तालमीत जाऊ लागली, घाम गाळू लागली, सशक्त शरीर झाली। पाट 4 वाजल्यापासून गावोगावी शड्डू घुमायला लागले। ही परंपरा आजही आपण जपण्याचं जोपासण्याचं काम करतोय। शरीर माध्यम खलो धर्म साधना। पहिली कुठली संपत्ती असेल तर शरीर संपत्ती असेल, दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आणि तिसरी संपत्ती धन संपत्ती। पण 3 नंबरच्या संपत्तीला आता 1 नंबर द्यायला लागलो आपण। पैसा पैसा, पैशाच्या मागे फिरणारे आणि पैशाच्या मागे पडणारे कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये घरावरनं पैसे उधळून द्यायला लागले। कुस्ती करा माऊली आणि सिकंदर। चला दोघांनी आपलं काम चालू करा। हे मैदान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उबाळे फॅमिली यांनी ही जागा उपलब्ध करून दिली। खरोखर उबाळे फॅमिली आणि त्यांची ही जागा धन्य आहे। टाळ्या करा जरा उबाळे फॅमिली। कधी कुणाचा काही उद्रेक होईल सांगता येत नाही। आज या ठिकाणी महाराष्ट्रातलं लोक येऊन या ठिकाणी कुस्ती मैदान पाहतायत। उबाळे फॅमिलीचं फार मोठं कौतुक आहे। ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे मैदानासाठी त्यांनी। धन्यवाद। कुस्तीला सुरुवात झालेली। कुस्ती गतिमान व्हायला पाहिजे, कुस्ती गतिमान करा। डाव प्रतिडाव पाहिजे। चौदंडी झाली, गर्दन खेच झाली, पंजे की पकड झालेली आहे। आता डाव आणि प्रतिडाव पाहिजे। पैलवानाची किंमत नावात नसते, डावात असते। पैलवान कुस्ती करा, डाव प्रतिडाव दाखवा। हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले। शिंगवाले तोंडाचे लावायचे शिंगवाल्याचे आपला वय म्हणून राजावळ एवढं फाटतो। माऊली आणि सिकंदर, हजारो कुस्ती शौकीनांच्या नजरा तुमच्यावरती लागलेला आहे। माणसाला माणूस खेटला, डोक्याला डोकं तटलेला आहे। अवघा तिरंग एक झाला, रंगीरंगला तिरंग। जात धर्म पंथ उच्च नीच गरीब श्रीमंत गट तट सगळं सोडून लोक एकत्रित आली। विविधतेत एकता त्याचं नाव भारत आहे, विविधतेत एकता त्याचं नाव कुस्ती आहे आणि विविधतेत एकता त्याचं नाव पौडगाव आहे। सगळी लोक एकत्रित आणली। गट तट पक्ष जात सगळं बाजूला आहे। कोई राम बोल के आता है, कोई रहम बोल के आता है।
दोनों यहाँ पे एक होत आहे, ही कुस्ती आहे. वाटत नाही का की आपल्याही घरामध्ये एखादं असं तयार करावं का? सगळं डेअरीला घालायचं, सगळं प्लॉटिंग वारी करून इकून टाकायचंय. कशासाठी जगायचं आणि का जगायचं ठरवून घ्या. यांच्या घरी काय कमी आहे का होता? थांब म्हणलं तर थांबलं, इथून पुढे निवांत राहिले तरी चालतंय की. पण खऱ्या अर्थानं कुस्ती नावागावासाठी लढतायत ही दोन्ही पोरं. वाटत नाही का की आपल्या घरामधलं एखादं असं लढावं, कोणीतरी आमच्या लेकरला 5 रुपये काढून बक्षीस द्यावं. कशासाठी जगायचं आणि का जगायचं हे ठरवून घ्या. कोळी कन्या पुत्र. चला पैलवान, कुस्ती करा. या लाल मातीनं, या कुस्तीनं अनेकांना दिन दिलं, अनेकांना धाडस दिलं, लढण्याची ताकद दिली. आज आमचे अनेक पैलवान आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, केंद्रीय मंत्री आहे, कुस्ती आहे. आतापर्यंत घरात पैलवान सांभाळणं, घराण्याची प्रतिष्ठा, गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता. पण आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकर पाहिलं तर काय वावगं ठरणार नाही. माऊली कोकाटे, सिकंदर शेख या जोडीतला पैलवान झाला. 5-10 वर्ष पैलवानकी टिकवली, आयुष्याचा पगार आणि फंड काढू शकतोय. आज महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डीवायएसपी, पैलवान नरसिंग यादव, राहुल आवारे, पैलवान सुनील साळुंके, पैलवान विजय भाऊ चौधरी हे आज डीवायएसपी या कष्टाच्या जोरावर या लाल मातीनं डीवायएसपी केलं. दादा 12-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी एवढं मोठं स्वप्न पाहू शकत नाही. प्रेक्षकांना विनंती आहे, कोणीही जागा सोडू नका. आपण आनंदाला वंचित राहा. हो, हे पहा, बाहेरगावावरून आलेले पैलवान पाहुणे वस्ताद यांची सर्वांची या ठिकाणी अमित भाऊ पिंगळे आणि त्यांच्या मित्र परिवाराने, सर्व त्यांचा मित्र परिवार जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कारण कुस्तीच्या कथानिमित्त अमित भाऊ जवळून पाहतात 12 वाजलेले, 12च्या पुढे कुठं हॉटेल उघडं लावणार, कुठं जेवणार, यासाठी सर्वांची बाहेरगावरून आलेले पाहुणे मंडळी, वस्ताद मंडळी, पैलवान यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वश्रेष्ठ दान हे अन्नदान आहे. आषाढी कार्तिकीला आपण पाहतो पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला आळंदीवरून आणि देहूवरून पालख्या जातात. लाखो रुपये अन्नदानावर खर्च करणारा हे पुणे. पुणे तिथे काय उणे, पुण्यनगरी हे पुणे, विद्येचं माहेरघर म्हणून. कुस्ती रोखू नका, दोघंही कुस्ती करा. एक आग आहे तर दुसरा वाघ आहे. कुस्ती करा दोघं पण. कुस्ती सोडवली जाणार नाही याची दोघांना नोंद घ्या. कुस्ती निकालीच होणार. दोन्ही पैलवानांनी माती घेतलेली, दोन्ही पैलवान घामेघूम झालेले. गेल्या वर्षी याच मैदानावरती पैलवान उमेश मथुरा विरुद्ध पैलवान सिकंदर शेख असा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळाला. आजही अनेकांच्या मनामध्ये ती कुस्ती आहे. माऊली, सिकंदर पैलवान, कुस्ती करा. लक्ष्यावर लक्ष लागलेलं आहे. जबरदस्त मैदान, खचाखच गच्च भरलेलं मैदान. मल्लिकार्जुन महादेवाच्या या पावनभूमीमध्ये आज एक ऐतिहासिक मैदान संपन्न झालेलं आहे. महाशिवरात्रीचा दुसरा दिवस. गेले 12 वर्ष झालं ही परंपरा खऱ्या अर्थानं चालू ठेवलेली आहे. पैलवान अमित भाऊ पिंगळे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने एक मैदान पार पाडत असताना बऱ्याचशाच गोष्टींना सामोरं जावं लागतंय. पैसे असले की मैदान होतं असं नाही. बोला, इकडे ट्रॅक्टरवर बसलेली मंडळी हो, खाली बसा की मागं माणसं कशासाठी आली ती? ऐका, विनंती, ट्रॅक्टर वरती बसलेल्या मंडळीला विनंती, पाठीमागं कोणतरी कुस्ती पाहतंय, खिशात मोबाईल घातलेले, पांढरा शर्ट, कानात बाळी, बसा खाली. खाली बसा, विनंती, बसा खाली, बसा खाली.
6 तास होऊन गेलं मैदान चालू आहे. फार मोठा उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांचा. खऱ्या अर्थानं मैदानाला शोभा असते ही प्रेक्षकामुळे असते. इकडं कुस्ती बघायला सोलापूर आल्या ती मंडळी. तुम्ही इकडे या की जरा, या की गण लावलेले, या की हो चष्मा लावलेले, या की इकडे या की. सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले 15 ते 20 दिवस झालं फार मोठी जाहिरात झालेली आहे मैदानची. आणि या मैदानचं नाव लौकिक आहे. कोण? सोलापूरवरून अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. सोलापूर जिल्ह्यातून सिकंदर शेख हा पैलवान, सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान. तर माऊली कोकाटे याच पुणे जिल्ह्यातला इंदापूर तालुक्यातला सराटीचा पैलवान. पुणे जिल्ह्यातलं इंदापूर तालुक्यातलं शेवटचं गाव सराटी आणि पलीकडच्या बाजूला नरसिंहपूर. कुस्ती करा. आणि तिचे सर 28 तारखेला 1 तारखेला पुणे जिल्हा निवडतात. हो हो 28 तारखेला 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरीसाठी माळून गेला. बरोबर. या ठिकाणी समीरभाऊ कोळेका यांनी आयोजित केलेली या वर्षीची पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या मान्यतेनं तरी कुस्ती शौकीन पैलवान मंडळी, वस्ताद मंडळी नोंद घ्या. 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे. शाबास. सिकंदर शाबास. मशिनरी तापायला लागली हळूहळू. शाबास. थट्ट कुस्ती, जोडी चोट तोडीस तोडाशी कुस्ती. दोन्ही पैलवान अतिशय हुशार आहे. सिकंदर शेख पैलवान गंगावेस तळे, फार मोठा दैदिप्यमान इतिहास गंगावेस तळवीचा. आतापर्यंत अनेक रती महारथी पैलवान त्या गंगावेस तळवीला घडले. होस्तोमिंद हरिचंद्र बिराजदार भाऊ असतील, डबा महाराष्ट्र केसरी गणपत अण्णा खेडकर असतील, महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम असतील, नामदेव गोळे वस्ताद असतील, अनेक पैलवान होऊन गेले. कुस्ती सम्राट असलम काजी वस्ताद असतील, हिंद केसरी संतोषाबा वेताळ असतील, पैलवान माऊली जमणारे, पैलवान योगेश बोबाळे, अनेक पैलवान होऊन गेले. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर आज त्या गंगावेस तालुक्याचे वस्ताद विश्वासदादा हरगोळे इथं हजर आहे. आणि माऊली कोकाटे हनुमान आखाड्याला सराव करतो पुण्यामध्ये. वस्ताद गणेश भाऊ दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली. वस्ताद खऱ्या अर्थानं महत्वाचा असतो. वस्तादाचं फार मोठं योगदान असतं. म्हणून पैलवान विजय झाल्यावर आपल्या वस्तादचं गुरुचं नाव घेत असतो. हे सहजासहजी शक्य नाही. कुस्तीत वतनदारी हा प्रकार चालत नाही. कुस्ती अंगात असावी लागते, कुस्ती रक्तात असावी लागते. कुस्ती सांगून शिकवून येत नाही, ती कुस्ती आत्मसात करावी लागते. माऊली आणि सिकंदर कुस्ती करा. सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. राज्याची कांता का भीक मागे. जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही, तसे सद्गुरु लाभलेले कधी वायाला जात नसतात. असे सद्गुरु लाभलेले हे दोन्ही पैलवान आहे. नाहीतर मग मळायला शिकवणारा एक गुरु असतो आणि बाकीच्या गोष्टी आयुष्याचे धडे गिरवायला शिकवणारा एक गुरु असतो. तुम्ही कुणाचं मार्गदर्शन घेता हे फार महत्वाचं आहे. माऊली आणि सिकंदर कुस्ती करा. वाटत नाही का की अशा बलदंड ताकदीची पोरं आपल्या घरामध्ये तयार व्हावी. दिगंबरनाथ कुस्ती संकुल पौडला दत्तमामा रोकर प्रॅक्टिस घेत आहे. जरा मनात आणा, आपली पोरं तालमीत पाठवायला सुरुवात करा. का जगायचं आणि कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या. काळाची गरज आहे. आज चैतन्य 51,000 रुपये इनामाला लढला. 12 वर्षापूर्वी मी या मैदानाला आलो होतो. 100 रुपयाला कुस्ती लागली होती. 55 मिनिटं झालेली आहेत कुस्तीला. नाही, आज चैतन्य 55 मिनिट लढला या मैदानामध्ये. 55 मिनिटं कुस्ती केली चैतन्य. घरचं मैदान आहे, हातातलं मैदान आहे. कुठलं तरी बकरा आणायचं, टाकायचं आणि उद करायचं हे नाही. कुस्तीत ईर्ष्या महत्वाची आहे. हिरस असल तर कुस्ती आहे. ईर्षीनेच कुस्ती मेहनत करावी लागते, तेव्हा हे शक्य होत असतं. 51,000 रुपयाला कुस्ती झाली.
पैलवान घडवत असताना त्याच्या कथा आणि व्यथा काय आहेत? माऊली आणि सिकंदर कुस्ती करा. हे कुस्ती शौकी ही तुमची आयुष्यभराची कमाई आहे. पैलवान त्याच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. दोघही पैलवान कुस्ती करा. लाईव्ह कुस्ती चालू आहे. अण्णासाहेब कोकाटे ज्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त फार मोठं मैदान घेतलं होतं. लाईव्ह पाहताय, धन्यवाद. कुस्ती करा पैलवान. तात्या हा, गोविंद तात्या आंग्रेंकडून सूचना आली आहे. सिकंदर पैलवानच्या आतापर्यंतच्या जेवढ्या कुस्त्या करा न थकता न थांबता कुस्त्या करणारा पैलवान सिकंदर. सूचना आली आहे प्रेक्षकांमधून सुद्धा की तुम्ही एवढ्या दमानं कुस्ती करू नका, कुस्ती करते राहा. आणि दुसरी सूचना अशी आली आहे की काही झालं तरी कुस्ती सोडवली जाणार नाही. टाळ्या वाजवा जरा त्यांच्यासाठी. कुस्तीचा निकाल लागणार. तुम्ही 1.5 तास लढा, 2 तास लढा, 3 तास लढा. आपण मारुती माने विरुद्ध विष्णुपंत सावंडेकरांचा आज इतिहास मोडू, पण तुमची कुस्तीचा निकाल लागणार. कुस्ती करा. 6-3-1965 शाहूराजेंनी मानलेल्या खासबाग मैदानाला हिंद केसरी मारुती भाऊमाने सावंडे अशी कुस्ती आणि तास कुस्ती झाली होती. बस. हो 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 हो, शाबास. राजभाऊ टिपरू हलगीवर न जाता पुढच्या बाजूला सरळ काय बरं का एका दिवशी जपून. कुठल्या टायमिंगला हलगी कशी वाजवायची? हलगीने खऱ्या अर्थानं जोश आणि जल्लोष निर्माण होतो. शिवप्रभूंनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंना पैलवान मावळ्यांनी बळ दिलं. पण शिवप्रभू ज्यावेळेस गड किल्ल्यावरती लढाईसाठी जायचे त्यावेळेस प्रथमतः हलगीच वाजायची. हे वाद्य आहे, हे रणवाद्य आहे, रणात वाजणार वाद्य आहे. रण हलगीने जोश आणि जयलोष खऱ्या अर्थानं निर्माण होत असतो. शबास माऊली. एक नंबरची कुस्ती चालू आहे. आज 1 नंबरची कुस्ती मधुर शेठ दाभाडे आणि अमित भाऊ पिंगळे यांनी पुरस्कृत केलेले. मधुर शेठ दाभाडे यांच्या मनाला आनंद वाटून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आणि माझे सहकारी मित्र अंगेश्वर दायगुडे सर यांच्यासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे. कुस्तीची कॉमेंट्री वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याच्याबद्दल काय बोलायचं, कसं बोलायचं हे वटवावं लागतं. नंतर प्रेक्षकापुढे पटवावं लागतं. काय अंगलोट आलं तर मिटवावं लागतं. बोलणारा एकटा असतो, ऐकणारे ऑडिटर असतात. इथं आलेल्यापैकी कोण मुख्य नाही, सगळ्याला बोलता येतं. पण त्या बोलण्यात काही दम असावा लागतो, दर्द असावा लागतो. तेव्हा हे शक्य होत असतं. आवाज असावा लागतो. आवाज ही निसर्गाची देणगी. कुणी कुणाचा आवाज 5 मिनिटासाठी काढू शकल, पण सातत्याने त्या आवाजामध्ये बोलणं ज्याचं त्याला जुळतं. ज्याचा त्याचा आवाज तो ज्याचे त्यालाच मॅच होत असतो. अमिताभ बच्चन हे नाव आपल्याला माहित आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर गेले होते. मी तुमची ऍडव्हर्टाईज करतो, जाहिरात करतो, मला 15,000 रुपयाची नोकरी द्या. इंटरव्ह्यू घेतला अमिताभ बच्चनचा आणि रिजेक्ट केलं. तुमचा आवाज फटकाय म्हणून कभी कभी भी ऐसा होता है. पण त्याच्या आवाजामध्ये त्यांनी करिअर केलं. आज अख्खा जग त्यांच्या आवाजाची नक्कल करत आहे. ही वस्तुस्थिती आहे. पैलवान कुस्ती करा. गतिमानता कुस्तीला महत्वाची आहे. प्रेक्षक मंडळी जागा सोडू नका. कुस्तीचा निकाल लागणार आहे. सिकंदर आणि माऊली डोक्याला डोकं नका लावू. तर डोक्यातल्या सफिक विचारांना कुस्ती करा.
बोट सोडा सोडा बोट दोघं पण कुस्ती करा दोघं पण 11 लाख रुपये दिले पॉइंट वरती नाही लागणार कुस्तीचा निकाल कुस्ती निकालित होणार आहे चला कुस्ती करा शबास माऊली शबास सिकंदर चला कुस्ती करा पहिलवान डोक्याला डोकं नका लावू कुस्ती करा सिकंदर आणि माऊली आणि प्रेक्षक मंडळी जागा सोडू नका जर ही कुस्ती निकाली झाली तर मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष पहलवान गोविंद ते आगरे यांच्याकडून 51,000 रुपयाचं बक्षीस आहे कुस्ती करा दोघं पण माऊली आणि सिकंदर चला कुस्ती करा आपण दोघांनाही जवळ जाऊन जरा सूचना द्या जरा कुस्ती थांबून माती टाकून सूचना द्या लोकांच्या भावना समजून घ्या पहिलवान दोघंही थांबा दोघं पण माऊली सिकंदर भावना समजून घ्या लोकांच्या लोक 12 12:30 वाजेपर्यंत बसल्यात तुमची कुस्ती पाहण्यासाठी चला कुस्ती करा सिकंदर आणि माऊली कुस्ती करा शबास माऊली शबास सिकंदर चला कुस्ती करा चला पहिलवान कुस्ती करा उद्याच्या चरोली मैदानासाठी पैलवानांना सूचना आहे 1 मिनिट प्रेक्षकांना विनंती आहे कोणी जागा सोडू नका कुस्तीचा निकाल लागणार आहे कारण 11 वर्ष आपण निकालच घेतला आहे म्हणजे 12 वर्ष निकालच होणार आता आपण पॉइंट वरती नाही निकालच होणार टाळ्या करा हा कुस्तीचा निकालच लागणार सिकंदर आणि माऊली नोंद घ्या अमित भाऊंना कटका निर्णय घेतलेला आहे भले कुणी नाही थांबलं दोघ जणांनी अमित भाऊ थांबले तरी कुस्तीचा निकाल हा लागणार काहीतरी करा आम्ही त्यांच्या बरोबरीने थांबणारच आहे क्रम प्राप्त आहे आम्हाला त्याला पर्याय नाही चला कुस्ती करा उद्या चरोलीचं मैदान 2 वाजता सुरू होणार आहे सचिन भाऊ तापके हा इकडून तसंच चरोलीला गेलं तरी चालेल आणि कोणती कुस्ती पुकारली जाईल पहिल्यांदा नोंद घ्या 2 वाजता बरोबर हजर राहा शबास सिकंदर शबास माऊली कुस्ती सोडवली जाणार नाही
याची दोघांनी नोंद घ्या. पॉइंट वरती तर कुस्ती अजिबात लागणार नाही. तुम्ही दोघं ठरवा काय करायचं ते. आता काहीतरी घडायला सुरुवात झाली. इकडं भाऊ खाली बसा. इकडे समोरची मंडळी खाली बसा. खाली बसा. खाली बसा. उत्साह वाढला. कुस्ती घडायला लागली. काहीतरी घडतंय. चला दोघं पण. हो बारी करणारे घाटात नाही तुम्ही. शांत बसा. चला सिकंदर शबाज माऊली. चला दोघं पण. पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ. कुस्ती करा. शबाज माऊली. शबाज सिकंदर. कुस्ती सोडवली जाणार नाही. दोघांनी नोंद घ्या. दोघांचे पाठीराखे नोंद घ्या. शबाज माऊली. शबाज सिकंदर. शबाज. आक्रमक होतोय सिकंदर. टाळ्या करा जरा. शबाज. आक्रमक होतात. 1 तास संपलेला आहे. दुसऱ्या तासाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आणि काल सुरू झालेली कुस्ती आज चालू आहे. दिवस बदलला. हा कुस्ती करा. शबाज माऊली. शबाज सिकंदर. एक अटी तटीची लढत चालू आहे. अहो कुस्ती पैशासाठी नाही, नावागावासाठी लढली जाते. काय एकानं पडून एकानं पाडून जायला काय बरं वाटत नाही का मधुर शेठ? पण खऱ्या अर्थानं नावागावासाठी लढतात ही पोरं. टाळ्या करा जरा दोघांसाठी. ऍडव्होकेट राहुल शेठ गवळी यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी आम्हा दोन्ही कुस्ती निवेदकांसाठी 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद. वार बदलला. हा ऍडव्होकेट राहुल शेठ गवळी यांच्याकडून आम्हा दोन्ही कुस्ती निवेदकांसाठी 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद गवळी साहेब. शबाज सिकंदर. कुस्ती करा. माऊली कुस्ती करा. शबाज. आताचे कसोटे मान्यवरती पडतात. शबाज माऊली. माती घ्या दोघं एकदाच घ्या. आता थांबू नका कुस्ती. ज्याची त्यानं ज्यानं त्यानं घ्या. चला माती घ्या ज्यानं त्यानं ज्याची त्याची. शबाज माऊली. शबाज सिकंदर. मातीचा चिखल अंगावरती झालेला आहे. शबाज. आक्रमक होतोय सिकंदर. शबाज सिकंदर. शबाज माऊली. कुस्तीचा निकाल लागणार. तुम्ही दोघांनी मनोमन ठरवा. लागणारच. महत्वाचा आहे त्याच्यामधला 12 वर्ष एक तप पूर्ण होतंय. 12 वर्षाचं एक तप असतंय. ते एक तप पूर्ण होतं या वर्षी. हा हो बाहेरनं अचानक वाचतात नका हो. हा ज्याचं त्याला ज्याला त्याला कळत. तासभर लढा. एका दिवशी तासभर जरा 5-6 मजलं खालीवर करा मग कळत. या लढ वड. शबाज कुस्ती करा. शबाज माऊली. शबाज सिकंदर. शबाज. ही महाराष्ट्राची संपत्ती आहे. हे महाराष्ट्राचं वैभव आहे. शबाज सिकंदर. शबाज माऊली. एक आग आहे तर दुसरा वाघ आहे. हा हा ठीक आहे. ठीक. चला माती टाका. माऊलीच्या पण अंगावर टाका. आपण
शबास माऊली आणि सिकंदर. मगाशी तात्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या संपत्तीचा उल्लेख केला. राजर्षी शाहू राजांना 1896 ला मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि मोतीबाग तालमीच्या बाहेर पाटी लावली आणि संपत्तीचे 3 प्रकार सांगितले. पहिली संपत्ती शरीर संपत्ती. शरीर माध्यम खलुधर्म साधना. शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येतं हे राजर्षी शाहू महाराजांना सांगितलं पण आणि स्वतः आचरणात आणलं. स्वतःच्या शरीराची बैठक मजबूत करा हे राजर्षी शाहू महाराजांना सांगितलं. दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती. पुत्र हवा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. पुत्र जर चांगला जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव काढत असतोय आणि पुत्र जर नालायक जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव मातीत घालत असतोय. त्याच्यामुळे आपली संतती चांगली जन्माला घाला. आणि तिसरी संपत्ती तुमची भौतिक संपत्ती आहे. तुमचा पैसा अडका सोनं नाणं. आधुनिक काळामध्ये लोकांकडून गल्लत झाली. लोक तिसऱ्याला मोठं म्हणायला लागली आणि पहिल्या दुसऱ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. कशासाठी जगायचं आणि का जगायचं हे ठरवून घ्या. नाहीतर अलीकडे अर्धा एकरवाला म्हणतोय त्याला काही कमी आहे. बापाने द्यायची थार घेऊन आणि यानं काळ्या काचा करून गावभर हिंडवायची. बघा जरा बापानं बुलेट द्यायची 2.5-3 लाखाची आणि यांनी पुंगळी काढून कॉलेजच्या बाहेर फडफड करत जायचं. जरा बघा आपली पोरं कुणाच्या संगतीत उठताय बसताय. जरा बघा काय आव्हानाच आहे. कुणी ये म्हणल्याने येत नसतं. विनाशाच्या उंबरट्यावरती तरुणाई उभी आहे. तिला जर मागे खेचायचं असेल तर अशी कुस्ती मैदान होणं काळाची गरज आहे आणि अशा कुस्त्या होणं काळाची गरज आहे. एकदा अमित भाऊ पिंगळेंसाठी आणि त्यांच्या मित्र परिवारासाठी टाळ्या करा. वा 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 जवास आली बाजार. बोला भाऊ. उद्या राजा उला बँगलोर नाही बँगलोरला मैदान भेटून जायचं त्याला. बघा राजावळे तुम्ही पुढे या. त्यांच्या हस्ते हो ओके सर आकड्याचं पूजन. आपण बऱ्याच वेळा बघतो आखाड्याचं पूजन कुठल्या तरी नेत्याच्या पुढाऱ्याच्या हस्ते होत असते. आज मैदानचं पूजन राजूभाऊ आवळेच्या शुभ हस्ते अमित भाऊंना केलं. अहो कुरुंदवाडला नगराध्यक्ष असणारा माणूस आहे. फक्त हलगीनं महाराष्ट्रभर प्रसिद्धी दिली. टाळ्या करा जरा त्या राजूभाऊसाठी. कुरुंदवाडचे छत्रपती घराण्याचा घरंदाज हलगीवाला राजू आवळे. आतापर्यंत या लाल मातीची कुस्तीची सेवा केली किती वर्ष? 43 वर्ष. 5000पेक्षा मैदान जास्त झाली आतापर्यंत. असे राजू आवळे आणि त्यांच्या हस्ते या मैदानचं उद्घाटन घेतलं. का तर पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त आहे. गळ्यात पांडुरंगाची तुळशीची माळ आहे. टाळ्या करा जरा राजाभाऊसाठी आणि अमित भाऊसाठी. एक आदर्श घालून तिथला अमित भाऊ पिंगळेंनी. नाहीतर कुठला तरी नेता पुढारी येतो मग थांबलं जातं. पण तसं नाही. या लाल मातीची सेवा करणाऱ्या राजाभाऊच्या शुभ हस्ते मैदानचं पूजन आणि आखाड्याचं उद्घाटन झालं होतं. आणि हे कुस्ती अंतिम टप्प्यामध्ये शेवटची कुस्ती चालू आहे. सिकंदर आणि माऊली कुस्ती करा. कुस्ती सोडवली जाणार नाही. दोघांनी नोंद घ्या. आतापर्यंत 89 कुस्त्या झाल्या. त्याच्यानंतर 1-2 मधी बारकाल्या झाल्या. त्याच्यानंतर एक मध्ये धनराज शिर्केची कुस्ती झाली. अशा जवळजवळ 94-95 कुस्त्या झाल्या. ही 96वी कुस्ती चालू आहे. जागा सोडू नका. बोला तर. शबास सिकंदर. शबास माऊली. कुस्ती करा. चला कुस्ती करा दोघं पण. माऊली कुस्ती करा. अटॅक पाहिजे. अटॅक आणि आक्रमकता हवी. गतिमानता हवी. गती म्हणजे प्रगती. थांबला तो संपला. कुस्ती करा.
कुस्ती सोडवली जाणार नाही. तुम्ही डोक्यातही ठेवू नका, कुस्ती सोडवली जाणार नाही. जे मॅगीवरचे 5 मिनिटावाले निघालेले आहेत, जी दर्दी मंडळी हे कुस्ती मैदान बसून बघतात, एकदा दर्दी कुस्ती शौकीनांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ही कुस्तीतली दर्दी मंडळी आहे. शबास. असं राजर्षी शाहू महाराजांना कुस्तीचा आदर्श घालून दिला. पुण्यातल्या कुस्तीचा इतिहास सांगत होतो. याच भागामधले बुवासाहेब घुमे 1962 जकार्ता गाजवलं. बुवासाहेब घुमे वास्तवांनी चिंचेच्या तालमीमध्ये सराव करणारे एकेकाळचे या पुणे जिल्ह्याचे तुफानी पैलवान 1962 गाजवलं. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आणि या भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. असा पुण्याच्या कुस्तीचा समृद्ध इतिहास आहे. शबास सिकंदर आणि शबास माऊली. पुढं 1947-48 ला पुणे राष्ट्रीय तालीम संघाची पुण्यात स्थापना झाली. पैलवानांची संघटना बाबासाहेब मोळांनी बांधली. जेव्हा देशावरती संघटना नव्हते, देशामध्ये महाराष्ट्रात संघटना नव्हती मधुरशे, त्यावेळेस पुण्यात पैलवानांची संघटना होती, पुणे राष्ट्रीय तालीम संघ. नामदेवराव सदाशिवराव मोहोळ उर्फ मामासाहेब मोहोळ. प्रत्येक गावोगावी फोटोग्राफर असतात. खंगेश्वर दायगुडे सर, मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन घेतलं होतं. त्या ठिकाणी पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड अशी कुस्ती गाजली होती. आणि त्या कुस्तीमध्ये जे फोटो व्हायरल झालं सोशल मीडियावरती, अतिशय देखण्या तब्येतीचं, पण तो फोटोग्राफर कोण होता हे सगळ्यांना माहित नाही. पिक्चर हिट झाल्यानंतर सगळ्याला पिक्चरचा हिरो माहिती होतो, पण पिक्चरचा डायरेक्टर कोणाला माहित होत नाही. तो साताऱ्यावरून फोटोग्राफर आलाय. अलंकार मोरे जरा पुढे. ते जे सगळं फोटो व्हायरल झालं, या फोटोग्राफरने ते फोटो सगळं व्हायरल केलं होतं. टाळ्या करा त्या अलंकार मोरेसाठी. माणसा महाराष्ट्राचा हा त्याचा युट्यूब चॅनल आहे अलंकार मोरे. कारण प्रत्येक गावोगावी फोटोग्राफर असतात, पण कुस्तीतला फोटोग्राफर योग्य टायमिंगला योग्य क्षणचित्र टिपणारा तो फोटोग्राफर. बोला. दोन्ही पैलवानांना विनंती, उपाशी पोटी आहेत सर्व प्रेक्षक. बाहेरून आलेले मान्यवर आहेत, बाहेरून आलेले पाहुणे आहेत. तुम्हाला विनंती आहे दोघांना पण की तुमच्यातला जो काही खेळ आहे तो प्रेक्षकांना दाखवा. स्वतः वस्ताद या ठिकाणी आलेले आहेत. ते शूट घे रे, ते शूट घे, महत्वाचं आहे ते शूट घे जा. पहिल्यांदा विश्वास द्यायला पंचवीस तारखेला हा विश्वासानं सूचना केलेली आहे. पैलवान कुस्ती करा. 25 तारखेला मुंडवा मुक्कामी काळ भैरवनाथाच्या उत्सवानिमित्त भव्य दिव्याचं कुस्ती मैदान मुंडव्याला संपन्न होणार आहे. भैयासाहेब गायकवाड, धैर्यशील भैया गायकवाड जाहीर करतात 25 तारखेला मुंडवा मुक्कामी. आणि आता कुस्ती खऱ्या अर्थानं गतिमान चालवला. हे बाल लाईटी वरती घ्या, लाईटी खाली घेऊ नका. हा कुस्ती गतिमान चालवणार, काहीतरी घडणार. बस बस बादलचे बाल बाहेर निघणार. बस बजरंग बली की भारत माता की. बस
काहीतरी घडणार आहे. गतिमान कुस्ती होणार. हो! पटा लागण्याचा प्रयत्न. शाबास! शाबास. शाबास! शाबास सिकंदर. शाबास माऊली. आक्रमक झाला सिकंदर. शाबास. शाबास. आक्रमक होतोय सिकंदर. आम्ही पण फिरते राहू थोडं फक्त. शाबास. शाबास 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 शाबास. पुन्हा एकदा पटाला लागण्याचा प्रयत्न. शाबास. आता बऱ्याच जणांना लागलेली भूक पळाली असेल बघा. आता बसा खाली. खाली समोरची बसा. आपा खाली बसा. विनंती सर्वांना खाली बसा. शाबास. पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ होतोय. माती घ्या दोघं पण. शाबास शाबास माऊली. चला कुस्ती करा. हो हो सेकंड करा चला. हा चालू करा कुस्ती. शाबास माऊली. शाबास सिकंदर. पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ. शाबास शाबास सिकंदर. शाबास माऊली. हो टाळ्या करा की जरा दोघांसाठी जोरदार. याचसाठी केला होता अट्टहास. केलेल्या कार्याचं ते अमिताभ पिंगानी मधुरशेठ दाभाडेंच्या चेहऱ्यावरती झळकायला लागलेला आहे. महाराष्ट्रातली वाघ सिंहाची लढत आणि त्या लढतीचे आपण साक्षीदार आहोत. शाबास सिकंदर. शाबास माऊली. शाबास. लक्ष्यावरती लक्ष लागलेलं आहे. अचानक वस्तात थांबा. शाबास. पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर. दमाखसाची कुस्ती लागली. ज्याच्याकडे दमखास आहे, ज्याच्याकडे कुस्ती मेहनत आहे, निकाल त्याच्या बाजूने लागणार आहे. माऊली आणि सिकंदर. ज्याच्या बँकेत बँक बॅलन्स आहे त्याचा चेक वाटणार आहे आणि ज्याच्याकडे नाही त्याचा बाउन्स होणार आहे. 138च्या कारवाईला जाणार आहे. वकील राहुलराव गवळी तो उपस्थित आहे. हो शाबास सिकंदर. शाबास माऊली. भात्यातलं एक एक.
आणि मधुर शेठ दाभाडे स्वतः सिकंदरच्या डोळ्यात गेलेली माती पुसताय. हे कुस्तीवरती असणारा प्रेम आहे, ते उसणं मिळत नसतं घरात रोज. त्यांना तो वारसा मिळालेला आहे, मातीशी नातं जपण्याचा, नाळ टिकवण्याचा. चला पैलवान, पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू झालेली. काही घडू शकतं. दोन्ही पैलवान तुल्यबळ आहे. बस चला माऊली, चला सिकंदर, शबास शबास. हाताचे कसोटे मानेवरती पडायला लागले. असे हाताचे कसोटे कानावरती पडत असताना पुढा हळूच कुठेतरी कान मध्ये येत असतोय. आणि तो फिरती राहा. शबास. हो 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 हो. ए निरंजन आहे. चला बाहेर. ए संग्राम संग्राम संग्राम. ए संग्राम, चला पाठीमाग. अनिकेत, ए अनिकेत, चला सगळे पाठीमाग. ए मंथन मंथन, चला सगळे इकडं. ए अनिकेत, चला इकडं सगळी पोरं. हो 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 हो. सगळे आखाड्यातली बाहेर या. चला सगळे बाहेर या. ए सगळे बाहेर चला, सगळे बाहेर चला. मंथन, ए मंथन, चला बाहेर सगळे. चला पटकन आखाडा खाली करा, रिकामा करा. बाळा बाळा बाळा, सगळी पोरं घ्या बाहेर. चला तात्या, तात्या माईक द्या इकडं मधुर शेटकडं. हा चला सगळे बाजूला. विश्वास आले स्वतः, बाकीच्या बाजूला सरा. आता आकड्यातली गर्दी रिकामी करा. चला पटकन बाहेर. ए दोघे सलामी द्या, दोघे सलामी द्या. शांत राहा, हा शांत राहा दोघे. हा दोघे आपलीच आहेत दोघे. हा असू द्या. सेकंड करा. बाकीचे चला बाहेर. आता झाले दोघे शांत झाले. कुस्ती करणार आहे. टाळ्या वाजवा दोघांसाठी पुन्हा एकदा. बाहेरून आत कोणी येऊ नका. बोलो बजरंग बली की आवाज यायला पाहिजे. जरा एकदा सगळ्यांनी हात वर करा. बोलो बजरंग बली की. चला कुस्तीला प्रारंभ होतोय. प्रेक्षकांनी कुणी आखाड्यात येऊ नका. सगळे खाली चला. ए साई साई, चला खाली सगळे. चला पटकन, चला खाली. चला पटकन बंद खाली. चला चला खाली पटकन. चला चला पटकन. ए अप्पा, चला खाली सगळे. चला पाठीमागा. साई चला खाली. हा या खाली. पुष्कर चला सगळे इकडं. सगळे शांत बसा. खाली बसा सगळे. आता बसा खाली सगळे. हा ए अनिकेत, अनिकेत
अनिकेत बसा खाली, चला बाळा. चला पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ होतोय. टाळ्या करा दोघांसाठी सुद्धा पुन्हा एकदा जोरदार. प्रेक्षकांनी कुणी आखाड्यामध्ये येणार नाही, सगळे खाली चला. उत्साहाच्या भरामध्ये दोन तिथं पैलवान कुस्ती खेळतायत. पंच निर्णय घेणारे आहेत. तिथल्या हालचालींवरती बाहेरच्या कुठल्याही मान्यवरांनी आतमध्ये येऊन गैरप्रकार करू नये अशी सर्वांना विनंती आहे. बरोबर. गेल्या 11 वर्षात कुठलाही गालबोट लागलेला नाहीये आणि दोन्ही पैलवानांना विनंती, सगळ्यांची तळमळ आहे की तुम्ही जी काही कुस्ती असेल ती पटकन संपवा. खूप वेळ झालेला आहे, तुमची कुस्ती चालू आहे. बाहेरच्या प्रेक्षकांना विनंती आहे, आविर्भावात येऊन आखाड्यामध्ये गैरवर्तणूक करू नका, आपल्याला विनंती आहे. कुस्ती खेळ आहे, ते खिलाडूवरतीने सगळं स्वीकारायचं असतं. कुस्तीला सुरुवात झालेली आहे. अतिशय तगडी कुस्ती. शबास. हो, जबरदस्त मैदान. आजच्या मैदानाचा खास आकर्षण असणारी कुस्ती. 2 मिनिटं सिकंदर. दोघही माती. दोन्ही पैलवानांचं म्हणणे आहे कुस्ती निकाली होईल. दोघांची इच्छा आहे. माझा एक मिनिट थांबा. एक मिनिट. इथं त्यांना घडवणारे खरे मूर्तिकार बसलेले आहेत. त्यांना माहिती यांचे कष्ट काय आहेत आणि त्याच्या मागे व्यथा काय आहेत. आम्ही खऱ्या अर्थानं तुमची दिलगिरी व्यक्त करतो. लढणारे हे दोघं पैलवान आहेत. निर्णय दोघांचा आखाड्यात होणार आहे. आम्हालाही कळतंय, आम्हालाही दुःख वाटतंय. 1.5 तास ही कुस्ती चाललेली आहे. आम्ही पण क्षमा मागतो, पण तुमच्या दोघांना विनंती आहे, आमच्यामध्ये जे तुमचे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्यात गैरसमज होऊ नये. म्हणून लवकरात लवकर तुम्हाला जास्तीत जास्त तुमचा खेळ दाखवून ही कुस्ती उरकण्याचं तुम्हाला विनंती आहे. बाहेरच्या प्रेक्षकांना विनंती आहे, कुणीही आविर्भावात येऊन आतमध्ये गैरवर्तणूक करू नका. इथल्या हालचाली ह्या पैलवानी खेळातल्या हालचाली आहेत. एक मगाशी गैरप्रकार घडता वाचलेला आहे. लाल मातीमध्ये कुस्ती भरवतोय. गेल्या 11 वर्षाची परंपरा आहे. कुठंच गालबोट लागून दिलेला नाहीये. मी विनंतीपूर्वक सगळ्यांना सांगतोय, कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी, सगळे मायबाप जनता ही कुस्ती बघण्यासाठी आलेले आहेत. हे वेडे म्हणून या ठिकाणी बसलेले नाही. स्वतः पोलीस प्रशासन या ठिकाणी आहे. माझी विनंती आहे, आतमधील हालचालींवरती तुम्ही तुमचा अनुमान लावू नका आणि आतमध्ये येऊन कोणताही गैरप्रकार करू नका. विनंती आहे. बरोबर. कुस्ती खेळ आहे, खिलाडूवरती कुस्ती झाली पाहिजे. कुस्ती निकालीच होणार. दोन्ही पैलवानने ते मान्य केलेलं आहे. पुन्हा कुस्तीला सुरुवात झालेली. तगडी कुस्ती, जबरदस्त मैदान. मगाशी वस्तादांनी एक शब्द पुकारलाय. गंगावेस तालीमचे वस्ताद आतमध्ये आले होते त्यावेळेस, ही दोन्ही लेकरं आमचीच आहेत. म्हणून कोणताही कसलाही मतभेद नाहीये. माझी जी नवीन आहेत ना आतमध्ये, जे बाहेरून बघतायत की आतल्या हालचालींवरती त्यांना वाटतं काहीतरी चुकीचं चाललंय, ते अजिबात योग्य नाहीये. जर एक मोठा वस्ताद या ठिकाणी म्हणतोय
की ही दोन्ही लेकरं माझी आहेत याच्यासारखं मोठं मत आहे. आणि दोघं भावासारखे लढतायत. हे मैदान आहे, हे कुस्तीचं मैदान आहे. कोणताही गैरप्रकार या ठिकाणी घडणार नाही. मल्लिकार्जुनाचा दोघांना आशीर्वाद आहे. खेळ म्हणलं की हार जीत आहे. दोघांनी हजारो मैदानं बघितलेली आहेत आणि खऱ्या अर्थानं दोघांना विनंती केली पॉइंटवर घेऊ कुस्ती, पण नाही म्हणाले निकालीच होईल. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन ही कुस्ती सुरू झालेली आहे. दोघांना विनंती की कुस्ती करा, लवकरात लवकर करा. दोघांच्याही हाला मला भगवत नाहीये. विनंती आहे दोघांना की आपण कुस्ती करा. कुस्ती करा पैलवान. कुस्ती मतभेद पण नसतात आणि मनभेद पण नसतात. कुस्ती खेळ आहे, ते सगळं खिलाडूतीने स्वीकारावं लागतं. हार जीत होत असते, विजय पराभव होत असतोय. कुस्ती करा पैलवान. प्रेक्षक जागा सोडाय तयार होत नाही. 11 वर्षात शेवटच्या कुस्तीचा प्रत्येक वर्षी निकालच लागलेला आहे या मैदानमध्ये. बस दोघांचे हात आणि पाय चालतायत. कट आणि कसेल कुस्ती. बाहेरून प्रोत्साहन द्या. विनंती आहे वेगवेगळे शब्द कानावर पडून देऊ नका. व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आणि चेहरे मला नाही वाटत मी कुणाचा विस्मरण म्हणून. गणित हा विषय माझा खूप आवडता आहे. म्हणून दोन्ही पैलवान हे महाराष्ट्रातले रत्न आहेत. त्यांच्याबद्दल कमेंट करताना जाणीवपूर्वक, विचारपूर्वक आणि मैदानाचं भान ठेवून करा. चारही बाजूनी कॅमेरे आहेत, फोकस ऑन कॅमेरे आहेत, लेझर कॅमेरा आहे. मोमेंट वरती कळतंय कोण काय बोलतोय ते. तुम्ही आमचेच आहेत आणि पैलवान पण आपलेच आहेत. या दोन अस्सलीरांसाठी जोरदार टाळ्या होते. विनंती आहे दोन्ही पैलवानांना कुस्ती करा. कुस्ती करा पैलवान. शाबास. डोक्याला डोकं लागलेलं आहे. मनगटाला भिडलेली आहे. डोक्यातले दोघांचेही विचार चालू आहे. चालू ठेवा काहीतरी काहीतरी. चला पैलवान कुस्ती करा. शंकर महादेवाला निकाल किती नाव आहेत सगळ्यांना माहिती आहे. अनेक नाव करायचं काय चालू नाही. हा तो अवतार आहे. दोघांनाही विनंती, दोघही महाराष्ट्राचे अस्सल वाघ आहात. ही कुस्ती दोघांनी या ठिकाणी मल्लिकार्जुन किताब जिंकला असं जाहीर करतो आणि प्रेक्षकांना विनंती करतो. महाराष्ट्राचे दोन अस्सल वाघ आज मैदानात आहेत. दोघं एकमेकांचे मैदानामध्ये खेळ आहे. कुणी यायचं नाहीये. दोन वेळ थांबायचंय. कुणी आधी होतं. मैदानामध्ये कुणी यायचं नाहीये. विनंती आहे महाराष्ट्राचे दोन्ही अस्सल वाघ या ठिकाणी बरोबरीत ही कुस्ती सोडलेली आहे. अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये हे मैदान यशस्वीरित्या पार पडण्याकरिता सर्व पैलवान मित्र, वस्ताद मंडळी सर्वांचं मी कुस्तीनगर युवराज केचे आणि माझे सहकारी हंगेश्वर दायगुडे मनपूर्वक आभार.